नागरिकांनी आज समुद्रकिनारी जाणं टाळावं, कारण आज समुद्राला सर्वात मोठी भरती येणार आहे। दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास समुद्रात सर्वाधिक 4.67 मीटर उंचीची लाट उसळण्याचा हा अंदाज आहे। त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी अशी सूचना महापालिकेने केली। त्यामुळे आज समुद्रात सर्वात मोठ्या भरतीचा इशारा असल्यामुळे मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मुंबईकरांना सतर्क राहण्याच्या सूचना हवामान विभागाने दिल्या, कारण समुद्राला आज हाय टाइड आहे। उधाण आल्यामुळे समुद्रात 4.67 मीटर उंचीची लाट उसळण्याचा अंदाज आहे। त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मयूर राणे आपल्या सोबत जोडले गेलेत। सध्या मुंबईतली पावसाची काय स्थिती आहे? जे समुद्र किनारी आहे ते पाहायला मिळू शकते। या दिवशी अवघ्या 24 तासात मागच्या 26 जुलै 2005 रोजी 24 तासात 944 मिलीमीटर पाऊस पडला होता। तो पाऊस 100 वर्षापूर्वी सर्वाधिक पाऊस ठरला होता। आजच्या दिवशी 20 वर्षापूर्वी याच दिवशी 1000हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता। बसेस जलमय झाल्या होत्या। काही लोकांनी तर 24 तासात आपलं घर गाठलं होतं। त्यात आजही 26 जुलै आहे। मुंबई समुद्रात मोठ्या प्रमाणात भरती येणार आहे आणि तब्बल आतापर्यंत 20 वर्षानंतर पुन्हा एकदा तशाच प्रकारचा पाऊस पडणार आहे असे आता प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे। त्यामुळे मुंबईकरांच्या मनात आता पुन्हा एकदा भीती दिसून येत आहे। तर समुद्रकिनाऱ्यावर अलर्ट देखील जारी केलेला आहे। समुद्रकिनाऱ्यावर कोणीही येऊ नये अशा संदर्भातला अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे आज देखील 26 जुलै असल्यामुळे मुंबईकरांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।